नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, एक महत्त्वाची वॅकन्सी अपडेट घेऊन आलो आहे. तर पहा, या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका जे आहे या अंतर्गत नवीन वॅकन्सीचा अपडेट आलेला आहे. यामध्ये एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान म्हणजेच नॅशनल अर्बन हेल्थ मिशन, ठीक आहे. तर या अंतर्गत ही पदभरती होते. NHMमध्ये दोन प्रकार असतात. NHMमध्ये नॅशनल रूरल हेल्थ मिशन आणि नॅशनल अर्बन हेल्थ मिशन. अर्बन हेल्थ मिशन म्हणजे शहरी आरोग्य अभियान आणि रूरल म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे उपकेंद्र वगैरे असतात त्यामध्ये जी पदं भरली जातात ते. यामध्ये NUHM आहे म्हणजे शहरी, म्हणजे आता यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका आहे, मोठं शहर आहे, ठीक आहे, त्यासाठी. तर पहा, 15 वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये रिक्त असलेल्या पदाची भरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शवलेल्या प्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर होणार आहे. प्रतिमा ठोक मानधनावर ही पदभरती करणार आहेत. ज्यामध्ये पद असणारे पहा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे पुरुष, ज्याचं जे नाव आहे MPW मल्टीपर्पज वर्कर, जे ठीक आहे, असं या पदाचं या ठिकाणी पदभरती आलेली आहे, ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी शेवटची तारीख काय द्यायची आहे, यामध्ये अर्ज भरायची जी आहे दिनांक पहा या ठिकाणी दिलेली आहे 27/3/2026 ते 13/4/2026 म्हणजे आजपासून. आज भरायला अर्ज सुरुवात आहे, आजपासून अर्ज भरू शकता तुम्ही. पद दिलेलं आहे बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजेच पुरुष, MPW मेल, फक्त पुरुष या ठिकाणी पदासाठी अर्ज करू शकतो. ज्यामध्ये पहा, शिक्षण अर्हता काय पाहिजे, यामध्ये 12वी विज्ञान शाखेमध्ये पास असलं पाहिजे, पहिला अट. त्यामध्ये पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम असलं पाहिजे, किंवा जर हे नसेल तर किंवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम असला तरी चालतं, म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जे आहे, ठीक आहे. पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्स जर असला पाहिजे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असला तरी चालतं. दोन्हीपैकी एक चालतं आणि 12वी सायन्समध्ये तुमचं 12वी होणं गरजेचं आहे. ज्यामध्ये जे ओपन आहे तर 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात आणि कास्टवाले जे रिझर्वेशनमध्ये येतात, ज्यांचं कास्ट वगैरे आहे, ते 43 वर्षापर्यंत. मानधन या ठिकाणी तुम्हाला 18,000 दिले जाणार आहे, ज्यामध्ये एकूण 26 पदं या ठिकाणी आहेत. पहा, खूप सारे पदं आहेत, 26 पदं या ठिकाणी देण्यात आले आहेत. आता पुढची प्रोसेस काय असणार आहे पहा, या ठिकाणी काय सांगितलं, 15 वित्त आयोगाअंतर्गत जे आहे शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर पदापैकी रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात जे आहे NMMC.government.in म्हणजे नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ठीक आहे. सर्व सूचनाची काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी वाचावं लागेल. सर्व अपडेट पाहूनच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करणं गरजेचं आहे. दिलेल्या नमूद माहितीच्या आधारे व सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या कागदपत्राच्या आधारे उमेदवार पात्र व अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजे इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट जे आहे त्यानंतर लागेल, त्यानुसार तुमची इलिजिबल असल्यानंतर तुमची त्या ठिकाणी निवड होईल. नॉट इलिजिबल असेल तर कशामुळे झालेलं आहे ते पाहावं लागेल आणि ते कागद परत तुम्ही पूर्तता केलं तर नक्कीच तुमचा परत चान्सेस आहेत. अर्ज करण्याच्या अनुषंगाने सूचना पहा, उपरोक्त पदे हे पूर्णपणे कंत्राटी येतं. सुरुवातीला 6 महिन्याच्या कालावधीमध्ये घेतलं जाईल, नंतर वाढू शकतं. सर्व उमेदवारांनी जाहिरात नमूद मध्ये अर्ज विविध कालावधी भरणे आवश्यक आहे. अर्ज दिलेल्या प्रत्येक मुद्द्यांची माहिती अचूक भरावी, म्हणजे जे काही तुम्ही डॉक्युमेंट भरणार आहे तर व्यवस्थित वाचून भरणं गरजेचं आहे किंवा अनिवार्य आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष पदाकरता पूर्ण भरलेले अर्ज म्हणजे व्यवस्थित अर्ज भरणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज भरलेल्यानंतर तुम्हाला अर्ज कागदपत्रे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य भवन 3रा मजला नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहे त्यामध्ये मुख्यालय प्लॉट नंबर 1 से 15 जे आहे किल्ले गावठाण जवळ CBD बेलापूर नवी मुंबई 400614 या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे. स्वतः जाऊन तुम्हाला द्यावं लागेल किंवा कुरिअरनं जरी दिलं तरी चालतं. शेवटची तारीख 13 एप्रिल 2026 म्हणजे 13/4/2026 पर्यंत तुम्हाला सादर करावं लागेल. महत्त्वाचं या ठिकाणी टपालाने वगैरे तुम्ही कुरिअरने जाऊन देऊ शकता. ऑनलाईन प्रकारे या ठिकाणी अर्ज नाही आहे, स्वतः देणंच गरजेचं आहे. त्यानंतर वयाची अट ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर पहा, बेसिक डॉक्युमेंट जे आहेत त्या सर्व या ठिकाणी दिलेले आहेत. ज्यामध्ये पहा, उमेदवारांचे सर्व मार्कशीट असतील, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल, त्यानंतर जन्मतारखेचा नमूद करणं तुम्हाला डॉक्युमेंट लागेल. डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. नॉन क्रिमिनलमध्ये बसत असाल तर नॉन क्रिमिनल लागेल. त्यानंतर रहिवाशी वगैरे म्हणजे बेसिक डॉक्युमेंट तुमचे जे काय असतात सर्व तुमचे 10वी नंतर जे काय लागतात, SSC HSC मार्कशीट, डिप्लोमा डिग्री जे काय आहे तुमचं. त्यानंतर तारीख ऑलरेडी तुम्हाला सांगितली. त्यानंतर पहा, वेबसाईट पण तुम्हाला चेक करावं लागेल, कारण सर्व अपडेट जे असतात मित्रांनो वेबसाईटवरच येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला MSIT जे प्रमाणपत्र आहे, महाराष्ट्र स्टेट
जे कम्प्युटर इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी आहे ते तुम्हाला सर्टिफिकेट कंप्लीट असणं गरजेचं आहे. ते असल्याचा तपशील नमूद करावा. जर असेल तर ठीक आहे, नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही नो करू शकता. या ठिकाणी दिलेलं आहे की असेल तर तपशील नोंद करा म्हणून. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र एक नक्कीच ॲड करा, कारण स्मॉल फॅमिली नॉर्म्स जे आहे कंपल्सरी शासकीय सेवेमध्ये आता मागत आहेत. त्यानंतर तुमचा फोटो जो आहे म्हणजे लेटेस्टवाला जी काही फोटो आहे तो अपलोड करा. निवड प्रक्रिया काय दिली आहे, गुणांकन जे आहे पद्धतीनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल. जी काही तुमची मेरिट असेल, मेरिटनुसार तुमचा त्या ठिकाणी निवड करण्यात येईल. त्यानंतर तुमचा मूळ कागदपत्राची केलेली प्रति अर्जाचा नमुना जोडा. तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते या ठिकाणी दिलेले पहा. फौजदारी ज्या लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचा हमीपत्र, कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्याला म्हटलं जातं. त्यानंतर पहा या ठिकाणी लहान कुटुंब सध्याचा पासपोर्टचा फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, नॉन क्रिमिनल, डोमिसाईल, राखीव जर रिझर्वेशन असेल तर कास्ट वगैरे, निमशासकीय खाजगी कुठं काम केलं असेल तर, शैक्षणिक अर्हतेचं गुणवत्तेचं प्रमाणपत्र आणि वयाचा पुरावा म्हणजे 10वीचे गुणपत्र. ठीक आहे, एवढे प्रमाणपत्र बेसिक आहे, तर हे तर तुम्हाला कंपल्सरी लागतातच. त्यानंतर हे अशा प्रकारचा अर्ज आहे. अर्जामध्ये तुम्हाला फोटो पेस्ट करायचा आहे. तुमचं जे आहे पद जे आहे ते लिहायचे, नाव पूर्ण, पत्रव्यवहाराचा पत्ता, कुठं तुम्हाला अर्ज राहता, कारण त्यांना अर्ज केल्यानंतर जे काही पत्रव्यवहाराचा पत्ता करायचा असेल तर तुम्ही ते व्यवस्थित टाका. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आय डी, विवाहित आहात का अविवाहित आहेत, त्यानंतर सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित भरताना हे सर्व व्यवस्थित वाचूनच भरा, जेणेकरून काही अडचण येणार नाही. अनुभव वगैरे काय असेल तुमचा तर ते पण तुम्ही ॲड करा. या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे, जे काही तुम्ही अनुभव काम वगैरे कुठे केलेलं आहे तर ते कामाचं नक्कीच त्या ठिकाणी ॲड करा, कारण त्याचा फायदा तुम्हाला होत असतो, एक्सपिरियन्स काउंट होत असतो. जर तुमचे 2 त्या ठिकाणी आलेले असतील अर्ज, एकामध्ये एक्सपिरियन्स असेल, एकामध्ये फ्रेशर असेल, तर नक्कीच एक्सपिरियन्सवाल्याला त्या ठिकाणी काउंट केलं जातं. त्यासाठी एक्सपिरियन्स असलं तर नक्कीच ॲड करा. त्यानंतर अवगत असलेली भाषा, तुम्हाला येते कोणतं, बोलतं कोणतं, सर्वच, आणि अर्जदाराचं स्वाक्षरी. आणि हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लहान प्रमाणपत्राचं, कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे पण ॲड करा. नाव वगैरे व्यवस्थित भरायचं, आणि आज रोजी तुम्हाला किती मुलं वगैरे आहेत, जर मॅरिड नसताल तर त्या ठिकाणी काही करायची गरज नाही आहे. सही वगैरे दिनांक टाकून ॲड करायचं, आणि हे आहे तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट. यामध्ये नाव वगैरे टाकून व्यवस्थित सही करून सबमिट करायचं मित्रांनो. अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे जवळपास आपण कव्हर केलेली आहे. शेवटची तारीख, त्यानंतर कुठे अर्ज भरायचा आहे, कोणते पद आहेत, त्यानंतर किती पद आहेत, कास्टनुसार आहेत का नाही, सर्व गोष्टी आपण यामध्ये जवळपास कव्हर केलेल्या आहेत. तरी पण तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करा. त्या ठिकाणी आपण या ठिकाणी तुमचं जी काही अडचण आहे ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी कास्टनुसार अशा प्रकारे एवढ्या वॅकन्सी आहेत, ज्यामध्ये जवळपास एकूण 26 जागा आहेत. खुल्यासाठी 8, अदर्बसाठी 5, त्यानंतर 605, इतर मागासवर्गासाठी 5, बजडमध्ये 1, बजकमध्ये 1, विजामध्ये 1, जमध्ये 1 आणि अजामध्ये 1, असे 2, 1 सर्व मिळून या ठिकाणी एवढ्या जागा येतात 26, जे की बौद्धिश आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी एवढ्या जागा निघाल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.